राज ठाकरेंकडून पक्ष संघटनेमध्ये बदल. मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे, दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार, मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माइंडकर, तर मुंबई पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे. अमित ठाकरेंच्या मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी, याशिवाय बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समिती स्थान. ही समिती सर्व विभाग आणि अध्यक्षांवर लक्ष ठेवणार. मिशन महापालिकेसाठी 2 एप्रिलनंतर पत्रकार परिषद घेऊन प्लॅनिंग सांगू. मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती. तर येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये मनसेचं वेगळेपण दिसेल, देशपांडेंचं वक्तव्य. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या. सीबीआयनं दाखल केला क्लोजर रिपोर्ट. तर रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट नसल्याचा सीबीआयचा दावा. क्लोजर रिपोर्टला काहीही कायदेशीर व्हॅल्यू नाही. सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांची माहिती. तर सुशांतच्या मृत्यूच्या क्लोजर रिपोर्टचा दिशाच्या केसशी काहीही संबंध येणार नाही, ओझांचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू. मंत्री उदय सामंतांचं प्रत्युत्तर. तर महापालिकेच्या निवडणुका आल्यात म्हणून आता हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, सामंतांचं वक्तव्य. लाल मिरचीच्या भावामध्ये घसरण. एपीएमसी मध्ये लाल मिरचीची आवक वाढल्यानं भावामध्ये घसरण झाल्याची माहिती. मुंबईतील धरणांमध्ये फक्त 39% पाणी साठा शिल्लक. महापालिकेनं राज्य सरकारकडे राखीव साठ्यासाठी केली मागणी. मुंबईतील आदिवासींचे सर्वेक्षण केले जाणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. तर 15 एप्रिलपासून होणार सर्वेक्षणाला सुरुवात. मुंबई विद्यापीठाच्या आधी सभेमध्ये काल अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्प अवैधानिकरित्या बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प मंजूर करण्यात आल्याचा युवा सेना आणि गुप्तो संघटनेकडून आरोप. तर ठिय्या करत आंदोलनही. HSRP नंबर प्लेटसाठी बनावट संकेतस्थळ. सायबर फसवणुकीचा नवा प्रकार उघड. तर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. मुंबईतील रस्त्यांच्या कामामध्ये महाघोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. तर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा. आदित्य ठाकरेंचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र. शिवाजी पार्कमध्ये गवत लागवडीसाठी 80 लाखांचा निधी मंजूर. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून निधीला मंजुरी. तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य गवत प्रजाती निवडून त्याचा अहवाल पालिकेला सादर करावा, पालिकेचे निर्देश. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रोला वेग. पर्यावरण मंजुरीसाठी करणार सल्लागाराची नियुक्ती. 45 किलोमीटर लांबीचा असणार मेट्रोचा मार्ग. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बॅनरवर देवाभाऊ असा उल्लेख. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून बॅनरबाजी. उद्या दरेकरांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी. मुंबईतील टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ. 2023च्या तुलनेमध्ये 2024मध्ये 10,000 रुग्णांची वाढ झाल्याची माहिती. तर मुंबईमध्ये एकूण 60,633 टीबी रुग्णांची नोंद. ठाणे महापालिकेकडून रस्त्यांवर जाळीचं आच्छादन. सिग्नलच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या चालकांवर होणार गुन्हापासून बचाव. नालासोपाऱ्यामध्ये स्टीलच्या दुकानाला आग. आगीमध्ये दुकान जळून खाक. आगीमध्ये जीवितहानी नाही, मात्र अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. टीबीमुक्त भारत जनजागृती क्रिकेट सामन्याला अभिनेता सलमान खानची हजेरी. यावेळी सलमान खान आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही झाली भेट. वर्ध्याच्या आर्वीमध्ये आमदार दादाराव केचे यांचं जंगी स्वागत. जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत साऱ्यांचं वेधलं लक्ष. तर केचेंना भेटण्यासाठी नागरिकांचीही हजेरी. वाशिममध्ये ट्रॅव्हल्सची कारला धडक. धडकेमध्ये 3 प्रवासी गंभीर जखमी. तर ट्रॅव्हल्स चालक अपघातानंतर फरार. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये मोनो ॲग्रो इंडस्ट्रीजच्या पोल्ट्री फार्मजवळ बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्यानं 12 कोंबड्या केल्या फस्त. बिबट्याचा धुमाकूळ सीसीटीव्हीमध्ये कैद. बीडच्या माजलगावमध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट व्हायरल. पोलिसांकडून 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल. धाराशिव जिल्ह्यातील 170 मराठा आंदोलकांवरील गुन्हे निकाली. 13 प्रकारच्या गुन्ह्यातून मराठा आंदोलकांची निर्दोष मुक्तता. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आले होते गुन्हे.
सतीश भोसले उर्फ खोक्याच्या समर्थनासाठी धाराशिवमध्ये आदिवासी समाज आक्रमक. वन विभागाकडून सतीश भोसलेच्या घरावर केलेल्या कारवाईचा निषेध, तर तुळजापुरामध्येही केला रास्ता रोको. तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता. अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव, तर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीकडे 1,866 कोटींचा आराखडा मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर. पुण्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 19,000 घरांची विक्री. नागरिकांचा कल परवडणाऱ्या घरांकडे असल्याचं स्पष्ट, तर 19,000 घरांच्या विक्रीतील 50 लाख रुपयांपर्यंतच्या घरांचं प्रमाण निम्म्याहून अधिक. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाबद्दल शेतामध्ये भगवे झेंडे फडकवत सरकारचा शेतकऱ्यांकडून निषेध. शासनाच्या धोरणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेतकऱ्यांनी दिली फाशी. सोलापूरमधील म्हाडामध्ये शेतीच्या वादातून शेतकऱ्याचीच हत्या. संशयित आरोपीच्या अटकेसाठी पीडिताच्या कुटुंबियांचं म्हाडा पोलिसांसमोर आंदोलन. छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधीचं संवर्धन करा. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, तर ताराबाईंच्या समाधीस्थळाची झालेली दुरावस्था अत्यंत दुर्दैवी. संभाजीराजेंची खंत. सत्तेसाठी लाचार होण्याची जयंत पाटलांची तयारी. आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल, तर जयंत पाटील आणि अजित पवारांच्या भेटीवरून पडळकरांची टीका. मला अडकवण्यासाठी अनेक जणांकडून प्रयत्न केले जात आहेत. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. मला अडवण्यासाठी काही लोक काळ्या बाहुल्या बांधतायत. जयकुमार गोरेंचा हल्लाबोल, तर कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही. गोरेंचा इशारा. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांकडे धरणग्रस्तांची मागणी. वांग आणि मराठवाडी येथील अनेक सुविधांचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी, तर मंत्री मकरंद पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देण्याच्या सूचना. मंत्री शंभूराज देसाई यांच्या साखर कारखान्यात भीषण आग. जवळपास 2.5 ते 3 तास आग धुमसली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. कराडमधील भेदा चौकामध्ये ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 2 दुचाकींचंही नुकसान, तर अपघातानंतर ट्रक चालक फरार. पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रॉन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये असल्याच्या चर्चा, तर पुणे जिल्ह्यातील कुरकुममधून 400 कोटी रुपयांची मेफेड्रॉनची तस्करी लंडनमध्ये केल्याचा आरोप. सांगलीच्या मिरजमध्ये हिंदू मुस्लिम युवा मंचतर्फे रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीला विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडेंसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित. फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचतर्फे मनमाडच्या उस्मानिया चौकामध्ये रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा जपण्याचंही आवाहन. मालेगावच्या चणकापूर धरणामध्ये सोडलं आवर्तनाचं पाणी. मालेगावला पोहोचलं. गिरणा नदीवरील कोल्हापूर टाईप बंधारा तुडुंब भरल्यानं नदीकाठावरील 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडे जिल्ह्याचा चार्ज राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, तर पालकमंत्री पदाबाबत लवकरच निर्णय घेऊ. चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांचा कुंभमेळ्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार. एसटीपीचे जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे, या दृष्टीनं आराखडा तयार. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यूपीप्रमाणे कायदा तयार करणार. मेळा प्राधिकरणाचीही होणार स्थापना, तर मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. उशावर तीर्थाचं पाणी बघून फडणवीसांकडून नाराजी व्यक्त. तीर्थाचं पाणी स्वच्छ करण्याच्या फडणवीसांनी दिल्या सूचना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यामध्ये अधिकारी आणि नेत्यांची चांगलीच दमछाक. मोजकीच वाहनं आणि पाहणी दौऱ्यावर गेल्यानं विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि त्यांच्या स्टाफला अक्षरशः लागलं धावावं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये कुंभमेळा आढावा बैठक संपन्न. त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी निधी कमी पडू न देण्याचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर. यावेळी मनोहर गार्डन परिसरामध्ये फडणवीसांनी साधला युवा उद्योजकांसोबत संवाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिरात पूजा संपन्न.
छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं औरंगजेबाच्या कबरीला टाळं लावण्याचा प्रयत्न. मुंबईहून आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील अजिंठा इंटरचेंजमध्ये रोखलं. जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. एकनाथ खडसेंचा आरोप. तर या राज्यामध्ये सरपंचही आता सुरक्षित राहिले नाहीयेत. सरपंचाची हत्या या राज्यात व्हायला लागल्यात. एकनाथ खडसेंची टीका. नाशिकमध्ये शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहीदांना अभिवादन. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचीही उपस्थिती. नंदुरबार जिल्हा परिषद शाळेची भिंत अचानकपणे कोसळली. घटना पहाटे घडल्यानं मोठा अनर्थ टळला. वारंवार तक्रार देऊनही शाळा दुरुस्त होत नसल्यानं पालकांमध्ये नाराजी. तिसऱ्या दिवशी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन मागे. मंत्री भरत गोगावलेंच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय. तर सरकार दिव्यांग बांधवांसाठी सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेईल. गोगावलेंचं कडून आश्वासन. रत्नागिरीमध्ये मनसेच्या वैभव खेडेकरांना शिवसैनिकांची साथ. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर आणि संजय कदम समर्थक यांच्यातल्या मैत्रीपूर्ण जुगलबंदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रामध्ये एक पर्यटक महिला बुडाली. रेस्क्यू टीमकडून बुडणाऱ्या महिलेला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न निष्फळ. पाण्याचा अंदाज न आल्यानं महिला बुडाली. कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षतेसाठी अंतर्गत तक्रार समिती अनिवार्य. समिती स्थापन न करणाऱ्या संस्थांना 50,000चा दंड. तर कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. कोकणातील स्थानिक बाजारपेठेमध्ये हापूस आंबा दाखल. तर हापूसचे दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. हापूसचा दर डझनाला 1200 रुपये तर 1500च्या घरामध्ये गेल्याची माहिती. रत्नागिरीच्या खेडमधील धनगर वस्तीमध्ये भीषण वणवा. वणव्यामध्ये घरांचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रायगडमध्ये 80 वर्षाच्या व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. रायगडच्या गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल. आरोपी हमाज यासिन दाभिळकर पोलिसांच्या ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.